my dear students, welcome back to our channel. आपण इंजिनियर्स कसे आहात सर्वजण? आपल्या कॉलेज रिव्ह्यू सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आजचे जे व्हिडिओ असणार आहे ते शिवाजीनगर विद्याप्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. कॉलेजचा रिव्ह्यू पाहणार आहोत. कॉलेज कसं आहे, कॉलेजचे फी स्ट्रक्चर काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, त्याच्यामध्ये फॅसिलिटीज काय काय भेटणार आहे, हॉस्टेल आहे की नाही, प्लेसमेंट आहे की नाही, सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जातील. तुम्ही जर MST CET चे जर स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता. आणि तुम्हाला जर एक्झामची प्रिपरेशन जर कशी करायची असेल किंवा कोणत्या चॅप्टरला किती वेटेज द्यायचं असेल ते जर पाहायचं असेल तर त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. वर आय बटन मध्ये क्लिक करून तुम्ही जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा अशी अपेक्षा करतो. तर आपण कॉलेज रिव्ह्यू स्टार्ट करूया. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, कधी इस्टॅब्लिश झाला आहे? 1990 मध्ये जुनं कॉलेज पाहायला भेटतं. लोकेशन आहे पुणे. प्रायव्हेट कॉलेज टाईप आहे. NIRF रँकिंग 49 आहे. SPPU अंडर येतं कॉलेज. तर तुम्ही कॉलेज प्रेफर करू शकता. थोडंसं लांब कॉलेज तुम्हाला पाहायला भेटतं. 96 किलोमीटर फ्रॉम पुणे रेल्वे स्टेशन आणि 99 किलोमीटर फ्रॉम पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. म्हणजे थोडंसं लांब जे कॉलेज आहे ते तुम्हाला पाहायला भेटतं. आणि कनेक्टिव्हिटीज थोडीशी लांब म्हणू शकतात तुम्ही, काही अडचण नाही. आणि कोर्सेस पहा, BE टेक आहे आणि ME टेक आहे. BE साठी तुम्हाला 10+2 म्हणजे 12th 45% पाहिजे आणि JEE मेन्स आणि MST CET अशा एक्झाम्स होतात. आणि ME टेक साठी 2 कोर्सेस आहेत टोटल. तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये 50% मार्क पाहिजे मिनिमम, बरं का. आणि एक्झाम आहे गेट किंवा MST CET MTech चे जे होते त्याच्या थ्रू तुम्हाला ऍडमिशन घेऊ शकतात. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज पाहायला गेलं तर बॉयज हॉस्टेल आहे, गर्ल्स हॉस्टेल आहे. बॉयज हॉस्टेलच्या सीट आहेत 640 बेड्स आहेत तुम्हाला या ठिकाणी. आणि गर्ल्स हॉस्टेलसाठी 800 बेड्स जे तुम्हाला पाहायला भेटतात. लॅब्स आहेत. लॅब्स कोणत्या कोणत्या? सिव्हिल इंजिनिअरिंग लॅब, कम्प्युटर लॅब, इलेक्ट्रॉनिक्स लॅब, लँग्वेज लॅब आणि मेकॅनिकल लॅब अशा लॅब तुम्हाला पाहायला भेटतात. लायब्ररी आहे, कॅफेटेरिया आहे म्हणजे कॅन्टीन आहे, स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे, जिम आहे, हॉस्पिटल मेडिकल फॅसिलिटीज आहे, ऑडिटोरियम आहे आणि कन्व्हिनियन्स स्टोअर आहे. तुम्हाला या सर्व फॅसिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला या कॉलेजमध्ये पाहायला भेटतात, जे की तुम्हाला सफिशियंट आहेत. तुम्हाला जर करमत नसेल किंवा तुम्हाला काही एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचा असेल तर स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे. तुम्हाला लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे पुस्तकं वाचण्यासाठी तुम्हाला लायब्ररी अवेलेबल आहे. ऑडिटोरियम हॉल आहे जिथे तुमचे कार्यक्रम किंवा म्हणू शकता तुम्ही होतील. जिम आहे तुम्हाला करण्यासाठी. आणि हॉस्पिटल मेडिकल फॅसिलिटी जे आहे तुम्हाला 24x7 हे जे अवेलेबल भेटणार आहे. फी स्ट्रक्चर पाहायला गेलं तर 2.06 टू 2.53 3 to 4 इयर्स साठी आहे फी स्ट्रक्चर. तुम्हाला तुमच्या ब्रांच किंवा कॅटेगरीनुसार ते फी स्ट्रक्चर व्हॅरी होत असते, तर त्याच्यामुळे तुम्हाला काही तेवढं फिक्स नाहीये, रेंज मध्ये लाई करते. हॉस्टेलची फीस आहे 90,000 आणि तुम्हाला त्याच्यामध्ये फॅसिलिटीज जे काही पाहिजे असतील तर ते तुम्ही कमेंट करू शकता. मी तुम्हाला त्याच्यावरती कमेंटला रिप्लाय देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी नंबर दिला आहे, व्हॉट्सअप नंबर, त्यावरती जाऊन तुम्ही मला काहीही विचारू शकतात, मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगेन. तर एक्झाम्स आहेत MST CET JEE मेन आणि काउन्सिलिंग आहे MST CET JEE मेन. आणि मॅनेजमेंटच्या काही सीटा तुम्हाला पाहायला भेटते त्या कॉलेजमध्ये. कट ऑफ पहा 2024 चा 22, 23, 24 असे 3 वर्षाचे कट ऑफ आपण प्रत्येक कॉलेज रिव्ह्यू सिरीज मध्ये एक्सप्लेन करत आहोत. आणि हे जे कट ऑफ आहेत किंवा प्लेसमेंट आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर सर्व माहिती आपण कॉलेजच्या वेबसाईटवरनं घेत आहोत. ज्या कॉलेजच्या वेबसाईटवरती माहिती नाहीये त्या कॉलेजच्या पर्सनली आपण तिथे कॉन्टॅक्ट करून कॉलेजच्या फॅसिलिटी सोबत पर्सनली इंटरॅक्ट करून ते आपण माहिती प्रोव्हाइड करत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना जे आहे ऍडमिशन घेते वेळेस काही चुका होऊ नयेत किंवा थोडीशी मदत व्हावी त्यांना, त्याच्यासाठी आपण ही धडपड करत आहोत. तर तुम्ही एक सबस्क्राईब करून किंवा व्हिडिओ लाईक शेअर करून मित्रांपर्यंत शेअर करून आम्हाला मदत करा. पाहूयात. सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 61.64 आहे.
कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 91 आहे आणि आय टीसाठी 84 आहे. बाकीचं पाहायला गेलं ENTC साठी सुद्धा 80 आहे आणि इलेक्ट्रिकलसाठी 74 तुम्हाला कट ऑफ ॲव्हरेज रेंजमध्ये पाहायला भेटतो, पण तुम्हाला CS साठी 91 कट ऑफ गेलेला पाहायला भेटेल. प्लेसमेंट नॉट शुअर आहे. तुम्ही तुमच्या फॅसिलिटीज किंवा वेबसाईटचा वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते शोधू शकतात. आम्ही प्लेसमेंट सेलला फोन लावला होता, त्यांनी काही फोन पिकअप केला नाही, त्याच्यामुळे आपण नॉट शुअर असं लिहिलेलं आहे. प्लेसमेंट असले तरी खूप कमी असतील या कॉलेजला प्लेसमेंट, कारण हे थोडीशी कनेक्टिव्हिटी लांब जाते त्याच्यामुळं. आणि बाकी कॉलेज जर पाहायला गेलं, कॉलेजची बिल्डिंग या अशा प्रकारे दिसते. तुम्हाला कॅम्पस हे खूप छान पाहायला भेटेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्लेग्राऊंड वगैरे सर्व पाहायला भेटेल. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ मित्रांपर्यंत. कॉलेज रिव्ह्यू सिरीज कशी वाटत आहे ते पण कळवा. आणि जर तुम्हाला आणखीन कोणत्या कॉलेजवरती व्हिडिओ पाहिजे असेल किंवा तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकत असाल, त्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावरती व्हिडिओ लवकरच बनवला जाईल. धन्यवाद.